वाटलं तू देवांश बरोबर येशील घरी. देवा, आलास तू? बस पाणी देते. हा सई, देवांसाठी चहा ठेव. नाही, मला नकोय चहा. उभा खायस, बस ना. हा, काय झालं देवा? ऑफिस मध्ये काय झालं? काही नाही. काल आईकडे गेल्या होता ना या, मग कळवलं नाही, काही नाही, तिकडेच थांबल्या. मला आईची जास्त काळजी आहे ना, जा तिकडे, राहा तिथे, थांबा, काहीच प्रॉब्लेम नाही प्लीज. सर तुम्ही मॅडमची पण बाजू समजून घ्या ना थोडी. मला नाही समजून घ्यायची आहे तिची बाजू. का कळत नाहीये तुम्हाला? सई, मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये, तुम्ही जा इथनं. सई, जा प्लीज. कमाल आहे तुझी देवा. इतकं का बोललास रे तिला? तुझी माफी मागायलाच आली होती बिचारी. तू काही न खाता पिता गेलायस हे कळल्यावर स्वतः सुद्धा काही न खाता डबा घेऊन धावली तुझ्या मागे. चालू तुम्ही चिडलो होतो तेव्हा म्हणून. पण देवा, आय नो मी जरा कंट्रोल करायला हवं होतं, जरा शांतपणे हँडल करायला हवं होतं, पण नाही झालं ग पॉसिबल. खूप चिडचिड होत होती आणि मग रागात खूप काही बोलून गेलो. आय नो चुकलंच आहे माझं सगळं. तुझ्या लक्षात येत नाहीये देवा, तुला खूप मोठ्या मनाची बायको मिळाली. भैरवीताई नेहमी तिचा अपमान करायचा, पण आज त्यांच्यावर वाईट वेळ आहे हे कळल्यावर त्यांना समजून घ्यायला, त्यांना मदत करायला गेली ती. पण आता त्यांची समजूत कशी काढू हे कळत नाहीये ना मला. एक काम कर देवा, उद्या तुमची पहिली संक्रांत आहे ना, तू तिच्यासाठी एखादी छानशी साडी मागव. गुड आयडिया. वाव. जानू तू कमाल आहेस हा. नाही म्हणजे माझ्या कुठल्याही प्रॉब्लेमवर अशा चुटकीत सोल्युशन देतेस तू. तर लगेच त्यांना फोन करून विचारतो. हॅलो, हाय, मी देवांश जहागीरदार बोलतोय. तुमच्याकडे कुठल्या नवीन डिझायनर साड्यांचं कलेक्शन आलंय का? देवा, संक्रांतीची काळी सॉरी, संक्रांतीची कुठली साडी आली का? संक्रांतीची काळी साडी. एक मिनिट, सॉरी, काळी साडी. काळी साडी. संक्रांतीच्या दिवशी काळी साडी कोण घालतं? मी सांगते ना. आर यू शुअर? माझ्याहून कोण असेल शुअर? ओके सॉरी. हाय, सॉरी. संक्रांती करता काळी साडी हवी आहे, त्यात काही नवीन कलेक्शन आलंय का तुमच्याकडे? परफेक्ट. हा, लगेच पाठवा ना घरी प्लीज. या, थँक्यू. पाठवत आहे. हा, चालेल. थँक्यू सो मच जानू. थँक्यू सो मच. उगाच मला मस्की लावू नकोस. बायकोला मस्का लाव. आणि नुसतं साडीवर भागणार नाहीये, सॉरी म्हणावं लागणार आहे. आता साडी आली की जातो त्यांच्याकडे. तू जोपर्यंत चहा टाक ना माझ्यासाठी प्लीज. ठेवते. आवडली ना साडी? हो, खूप सुंदर आहे ही साडी. उद्या आपली पहिली संक्रांत आहे. सो या पहिल्या संक्रांती करता माझ्याकडनं तुमच्यासाठी हे गिफ्ट. आणि आय एम सॉरी. आय नो आज जरा मी जास्तच बोललो ना. सॉरी. मी पण सॉरी.
तुम्ही का सॉरी म्हणताय मला? तुम्ही अजिबात सॉरी म्हणायचं नाही. तुमचं सॉरी म्हणून ऑलरेडी झालंय. मीच रेडी नव्हतो तुमचं सॉरी एक्सेप्ट करायला. सॉरी फॉर दॅट टू. सॉरी. पण सर तुम्ही नका ना मला सारखं सॉरी म्हणून. तुम्ही एवढं छान गिफ्ट आणलात माझ्यासाठी. थँक्यू. आता मी सगळं विसरली. खूप खुलून दिसेल ना तुमच्यावर ही साडी. हो थँक्यू सर. एक सेकंड. एक सेकंड. या मिस्टर सामंत बोला. नाही, मी माझ्या सेक्रेटरीच्या हाताने फाईल्स पाठवल्या होत्या तुमच्या ऑफिसला. या ऑल्सो मेलमध्ये पण मेन्शन केलंच असेल आम्ही तर. ओके या तुम्ही चेक करा. या थँक्यू. सर तुम्हाला एक सांगू? बोला. नाही म्हणजे तुम्ही रागावणार नाहीत ना माझ्यावर? मॅडम खूप त्रासात आहेत आणि मी खरं सांगते त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आणि मलाही माहिती आहे ना तुम्हालाही त्यांच्याशिवाय अजिबात करमत नाहीये. सई प्लीज प्लीज. मी आत्ता कुठे जरा नॉर्मल होतोय ना. तुमच्याशी जरा हसून बोलायचा प्रयत्न करतोय. त्यात तुम्हाला हा विषय काढून परत माझा मूड खराब करायचा आहे का? सिरियसली. पण सर अजून किती दिवस तुम्ही हा विषय टाळणार आहात? आज ना उद्या तुम्हाला या विषयावर बोलावंच लागेल ना. माझं ऐका ना. जा ना सगळं विसरून. काय विसरून जाऊ? काय विसरून जाऊ? माझ्या आईने मला किडनॅप करायला लावलं हे विसरून जाऊ? की तिला बिझनेस मध्ये माझ्या पुढे जायचं होतं म्हणून ती मला डावलणार होती हे विसरून जाऊ? नाही सर हे बघा तुम्हाला आठवायचंच आहे ना. मग त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं ना हे आठवा ना. लहानपणापासून सावलीसारख्या तुमच्या सोबत आहेत त्या. तुमच्या प्रत्येक यशात ना त्यांचा मोलाचा वाटा आहे. बिझनेस कसा करायचा त्यांनी शिकवलं ना तुम्हाला. आणि तुम्हीच नेहमी म्हणता ना आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या आईमुळे. यातच तर वाईट वाटतंय ना मला सई. जिने मला माझ्या पायावर उभं राहायला शिकवलं. तिनेच मला विश्वासघात केलाय. तिचं ऐकून तिच्या भरोश्यावर मी माझी पुढची वाटचाल करत होतो. तिनेच माझ्या पाठीत खंजीर खुपसलंय. माझी आई माझ्या बरोबर असं खरंच करू शकते का? या गोष्टीचा विचार करून करून डोकं भंडावून घेते माझं. मला खूप त्रास होतोय सई. आणि माझी आई माझ्या बरोबर खरंच असं करू शकते? सर तेच सांगण्याचा प्रयत्न करते ना मी की मॅडम तुमच्याशी असं कधी वागूच शकत नाही आणि त्या नाही वागणार असं कधी. सर आपण आपल्या डोळ्यांनी जे बघतो ना ते प्रत्येक वेळेस खरंच असतं असं नाहीये. कधी कधी त्या पलीकडे जाऊन सुद्धा बघण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ना आपण. तुम्ही जे बोलताय ते जर खरं असतं ना साई तर मला खरंच खूप आनंद झाला असता. पण फक्त मला आनंद व्हावा म्हणून मी स्वतःची खोटी समजूत नाही काढू शकत. कळतंय तुम्हाला? सॉरी. सर पण प्लीज बस ना साई बस ना. तुम्हाला जर हवं असेल की मला आणखी त्रास नाही व्हावा तर प्लीज हा टॉपिक आत्ताच्या आत्ता इथेच थांबवा. प्लीज सर प्लीज.